नवीन वर्ष 2026च्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. आजचा दिवस म्हणजे नवीन संकल्प, नव्या आशा. पण मला वाटतं नवीन सुरुवात करण्याआधी जुन्या वर्षाचं जे काही ओझं आहे ते खाली ठेवणं महत्वाचं आहे, नाही का? अगदी. नाहीतर नवीन वर्षातही आपण तेच ओझं घेऊन फिरणार. बरोबर. याचवर आज आपण बोलणार आहोत. सुरुवात एका छोट्या पण खूप सुंदर बोधकथेने करूया. प्रवाशी आणि नदी. कल्पना करा, एक प्रवासी आहे. तो खूप लांबचा प्रवास करून आलाय आणि त्याच्या पाठीवर एक जड पिशवी आहे जी दगडांनी भरलेली आहे. दगडांनी? हो. प्रत्येक वाईट अनुभवासाठी एक दगड. मित्राशी भांडण झालं की राग नावाचा दगड, कामात अपयश आलं की पश्चाताप नावाचा दगड, निराशा, द्वेष, वाईट आठवणी सगळं काही त्या पिशवीत आहे. अच्छा. तो अशा एका नदीकिनारी पोहोचतो जी जुन्या वर्षाला नवीन वर्षापासून वेगळं करते. त्याला नदी पार करायची आहे. तो पाण्यात उतरतो, पण ते ओझं त्याला खाली खेचतं. अगदी बुडू लागतं. दगडांचं ओझं त्याला खाली खेचतं. तो कसा तरी परत किनाऱ्यावर येतो आणि मग त्याला कळतं की त्याच्यासमोर दोनच पर्याय आहेत. एकतर तिथेच थांबायचं. हो, त्याच जुन्या किनाऱ्यावर ओझ्यासकट राहायचं किंवा पिशवी रिकामी करून नदी पार करायची. आणि तो दुसरा पर्याय निवडतो. बरोबर. बरोबर. तो पिशवी उघडतो आणि एक एक दगड बाहेर काढून फेकून देतो. तो फक्त 2 गोष्टी सोबत ठेवतो, अनुभवाची भाकर आणि आशेचं पाणी. आणि मग हलक्या मनाने सहज नदी पार करतो. वा, खूप छान. ही गोष्ट ऐकल्यावर म्हणजे एक मानसशास्त्रज्ञ म्हणून तुमच्या मनात काय येतं? हे फक्त भावनिक वाटतंय की यामागे काही विज्ञान आहे? नाही, ही कथा खूप छान मुद्दा मांडते आणि यामागे खूप मोठं विज्ञान आहे. मानसशास्त्रात याला कॉग्निटिव्ह लोड म्हणतात. कॉग्निटिव्ह लोड? हो, म्हणजे आपल्या मेंदूवरचा एक प्रकारचा भार. हे आपल्या कम्प्युटरच्या रॅमसारखं आहे. अच्छा. जर बॅकग्राऊंडला खूप सारे अनावश्यक प्रोग्राम्स चालू असतील तर नवीन काम करायला कम्प्युटर स्लो होतो की नाही? हो, अगदी. भूतकाळातला राग आणि पश्चाताप हे असेच अनावश्यक प्रोग्रॅम्स आहेत. ते सतत बॅकग्राऊंडला चालू राहतात आणि आपली मानसिक ऊर्जा खातात. म्हणजे हा निव्वळ भावनिक नाही, तर आपल्या कार्यक्षमतेवर थेट परिणाम करणारा मुद्दा आहे. अगदी तसंच. हे हलकं प्रवास करा ऐकून मला आठवलं, एकदा मी ट्रेकिंगला गेले होते आणि गरजेपेक्षा जास्त सामान घेतलं होतं. सुरुवातीला ठीक वाटलं, पण जसजसा चढ सुरू झाला तसतसा प्रत्येक वस्तूचं ओझं जाणवत होतं. मला वाटतं मानसिक प्रवासाचंही तसंच असावं. अगदी तसंच आहे. एका अभ्यासात तर असं दिसून आलं की ज्या लोकांना भूतकाळातल्या चुकांबद्दल सतत विचार करायची सवय होती, त्यांची निर्णय क्षमता जवळपास 30% कमी झाली होती. 30%? हो. म्हणजे तुमचा मेंदू जुन्या फाईल्स डिलीट करत नाहीये, त्यामुळे नवीन सॉफ्टवेअर चालवायला जागाच उरत नाहीये. पण इथे एक प्रश्न आहे. भूतकाळ पूर्णपणे विसरून तर चालणार नाही? नाही, अजिबात नाही. कारण अपयशातून मिळालेले धडे महत्वाचे असतात. मग त्या गोष्टीतल्या दगडामध्ये आणि अनुभवाच्या भाकरीमध्ये नेमका फरक कसा करायचा? खूप महत्वाचा प्रश्न आहे. इथेच संक कॉस्ट फॅल्सी ही संकल्पना येते. संक कॉस्ट फॅल्सी? हो. म्हणजे ज्या गोष्टीत आपण वेळ किंवा भावना गुंतवल्या आहेत, ती गोष्ट चुकीची असली तरी आपण तिला चिकटून राहतो. कारण ती सोडली तर आपली गुंतवणूक वाया जाईल असं वाटतं. बरोबर. राग किंवा द्वेष या अशाच भावनिक गुंतवणूक आहेत. अनुभवाची भाकर म्हणजे त्या घटनेतून मिळालेला धडा, तर दगड म्हणजे त्या धड्यासोबत चिकटून राहिलेला ते नकारात्मक भावनिक ओझं. अरे वा! म्हणजे आपण फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर आपल्या भावनांच्या बाबतीतही या फॅल्सीचे बळी ठरतो. हा विचारच नवीन आहे. मग ही पिशवी रिकामी कशी करायची? यासाठी माफी किंवा क्षमा हे खूप मोठं साधन आहे. माफी? हो, पण माफी म्हणजे दुसऱ्या व्यक्तीवर केलेला उपकार नाही. तो स्वतःच्या मेंदूला त्या कॉग्निटिव्ह लोडमधून मुक्त करण्याचा एक वैज्ञानिक मार्ग आहे. जेव्हा आपण माफ करतो तेव्हा आपल्या मेंदूतील तणावाशी संबंधित भाग शांत होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर माफी म्हणजे तो जड दगड खाली ठेवून पोहायला मोकळं होणं. अगदी. याचवर एक सोपी कृती पण आहे. गेल्या वर्षीच्या अशा 3 गोष्टी लिहायच्या ज्या मनाला त्रास देतात आणि मग प्रत्येकासमोर प्रामाणिकपणे विचारायचं, हे ओझं वाहून मला काही फायदा होतोय का? आणि उत्तर नाही असेल तर तो दगड आहे, त्याला तिथेच सोडून देण्याचा निर्णय घ्यायचा. जाता जाता एक विचार, त्या प्रवाशाने पिशवी रिकामी केल्यावर त्याला फक्त हलकंच नाही वाटलं असेल, तर कदाचित पहिल्यांदाच त्याला नदीच्या पलीकडचं सुंदर दृश्य स्पष्ट दिसलं असेल. बरोबर. असा कोणता दगड आहे जो आपण इतका घट्ट धरून ठेवलाय की त्यामुळे आपल्याला भविष्यातलं सुंदर दृश्य दिसेनासं झालं आहे? वा,
या हलक्या आणि सकारात्मक विचाराने 2026 या नवीन वर्षाची सुरुवात करूया. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी.